आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आताच माननीय अमितभाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता, कारण की शेतकऱ्यांचा अत्यंत इथं हप्त्याची गरज होती, पैशांची गरज होती। त्यामुळे आता नेमका 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर 9 ते 10 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा प्रकारची माहिती समोर आली होती। मात्र पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता इथं जमा झाला, परंतु बरेच दिवस इथं उलटून गेले। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता खात्यावरती जमा झाला नाही। तर त्या संदर्भातील इथं महत्त्वाची अपडेट इथं आता जसं की 29 ऑगस्ट या रोजी जसं की सरकारने सांगितलेली आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करून घेणार आहे। कारण की यामध्ये तारीख देखील सांगितलेली आहे, कोणत्या बँकेमध्ये हा हप्ता जमा होणार आणि जसं की कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार, संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे, कारण की याच्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आली आहे। बघा, साधारण राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आता सर्व महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जसं की 5 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता, कारण की शेतकऱ्यांना देखील इथं आर्थिक मदतीची या ठिकाणी गरज होती। आता लक्षपूर्वक पाहत चला, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत जमा झाला नाही आणि जसं की तो हप्ता जमा झाल्यानंतर 9 ते 10 दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली होती। मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होऊन या ठिकाणी बरेचसे दिवस उलटून गेले, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी इथे चिंतेमध्ये आहे। शेतकऱ्यांची सध्या सरकारवरती देखील तीव्र नाराजगी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच आता शेतकऱ्यांची नाराजगी दूर करण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जारी केलेला आहे। तर बघा, राज्यातील साधारण 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। बघा, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि शेतकरी देखील प्रतीक्षामध्ये आहे, आतुरतेमध्ये आहे। तर बघा, या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार, पण इथं काही अटी शर्ती सांगितलेल्या आहे। आता बघा, ज्या बँके खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना म्हणजेच 2000 रुपये जमा झाले, त्याच बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा देखील 7वा हप्ता 2000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे। आता या योजनेच्या जसं की मदतीच्या रकमेमध्ये कोणताही बदल या ठिकाणी झाला नाही। केंद्र सरकारच्या माध्यमातून 6000 रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून 6000 रुपये अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा केली जाते। म्हणजेच की पीएम किसान योजनेचे 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये अशी एकूण वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत इथं जमा केला जाणार आहे या ठिकाणी थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता लक्षपूर्वक बघा, 7व्या हप्त्यासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6 हप्ते या ठिकाणी जमा झाले असून नेमका 7वा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 96 लाख शेतकरी या ठिकाणी पात्र असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच की राज्यातील साधारण 96 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथं म्हणजे 7व्या हप्त्याचे वितरण 2000 रुपये होणार आहे। साधारण जसं की 1900 कोटी रुपयांची निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत माहिती आणि बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथं जमा होणार नाही।
बहुतांश शेतकरी इथे हप्त्यापासून वंचित राहण्याची इथे शक्यता येते वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणती सूचना या ठिकाणी दिलेली आहे तर लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती इथं हा हप्ता तर जमा केला जाणार आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार होता. मात्र निधीची तरतूद इथं नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यात आला नाही. राज्य सरकारला या ठिकाणी उशीर झाला होता. मात्र सरकारने निधीची तरतूद केली असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. मात्र आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्त्यासाठी लाभार्थी सरकारच्या माध्यमातून कोणते निवडण्यात आलेले आहे तर त्याची यादी मी तुम्हाला सांगतो. मात्र व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. आता बघा, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार, पण अद्याप तुम्ही एक केवायसी जर केली नसेल तर त्वरित ही केवायसी तुम्हाला करायची, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. त्यानंतर दुसरं काम म्हणजे शेतकऱ्यांना आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजे हे आवाहन सरकारने केलेलं आहे. आता जर तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खाते लिंक नसेल तर त्वरित लिंक करून घ्या. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी हे लाभासाठी हे 2 महत्त्वाचे कामे करण्याचं आवाहन सरकारने सांगितलेलं आहे. आता बघा, इथं जसे की अशीच काळजी करण्याची गरज नाही. जर 2 कामे तुम्ही केली नसतील तर त्वरित करून घ्या. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला. महत्त्वाचे काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. म्हणजेच तुम्हाला 100% हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशी अशी देखील अफवा आपण पाहिली की अखेर बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार असल्याची बातमी समोर आली. मात्र अद्याप नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नाही. तर बैलपोळा सण आल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे अशी देखील बातमी आपण भरपूरशा पाहिल्या. जर काही जसं की कारणास्तव किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे बैलपोळा सणानिमित्त तर इथं हप्ता जमा झालाच नाही, तर आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ही जसं की ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 100% जमा केला जाईल. अशा प्रकारची अत्यंत बातमी इथं समोर आली आहे. सध्या शेतकऱ्यांना आता जसं की केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे. हे जर 2 कामे तुम्ही जर केली असतील तर तुम्हाला कसलीच इथं काळजी करायची गरज नाही. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी योजनेचे 2000 रुपये लवकरात लवकर जमा होण्याचा SMS तुम्हाला येणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आपण बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.